हाय, आपण हे हे लहान 1.5 वर्षाच्या मुलीचं फ्रॉक शिवत आहे, त्यामुळे आपण हे फॅब्रिक घेतले फ्रॉक शिवायला आणि हे त्यासाठी अस्तर घेतले। आता मापे दाखवते कसे आहेत। हे 1.5 वर्षाच्या मुलीची फ्रॉक आहे, त्यामुळे आपण पहिल्यांदा पूर्ण उंची घेतली। पूर्ण उंची शोल्डरपासून कमरेपर्यंत मोजून घेतली, ती 7 आहे। छाती घेर 18, कमर घेर 17 आणि परत कमरेपासून गुडघ्यापर्यंतची उंची 8.5 आहे। म्हणजे हे वरचा पार्ट वेगळा घेणार आहोत आणि तिथून खाली वेगळं लावणार आहोत। शोल्डर 2.25 घेतले, गळा रुंदी 1.5 घेतले। आता ही मापे आपण अस्तरवरती टाकून घेऊयात। हे अस्तर घेतले, हे 2 फोल्ड आहे। आता आपण ह्याला हे असं दुमडून घ्यायचं, म्हणजे हे 4 फोल्ड होते। हे झाले 4 फोल्ड। आता बंद बाजू आपल्याकडे ठेवायची, आपल्या डाव्या हाताकडे ठेवायची। आता इथून खालून पहिला पूर्ण उंची टाकून घ्यायची, त्यामध्ये +1 इंच करायचा। आता शोल्डरपासून कमरेपर्यंत उंची पूर्ण 7 आहे, त्यामध्ये +1 केलं तर 8 होणार। हे 8 टाकून घ्यायचं इथं माप। हे 8 इथं टाकलं, परत तोच पॉईंट इथं टाकायचा। इथं तो पॉईंट का टाकायचा, कारण हे आपण जेव्हा लाईन ओढतो तेव्हा अशी तिरकी होणे म्हणून हा पॉईंट इथंच टाकून घ्यायचा। परत इथून गळा रुंदी टाकायचा। गळा रुंदी किती आहे आपली? 1.5 आहे, मग इथं 1.5 टाकून घ्यायचं। तिथून पुढं शोल्डर टाकायचं। शोल्डर किती? 2.25। हे 1.5 वर्षाच्या मुलीसाठी बरोबर होतं, बस होतं हे एवढं। ही लाईन ओढून घ्यायची पूर्ण अशी। ही लाईन ओढून झाली। आता मुंडा टाकायचा। मुंडा किती घ्यायचा? 4 घ्यायचा। ही लाईन पण सरळ ओढायची। आता इथून आपल्याला छाती घेर टाकायचा। तर छाती घेरचा चौथा भाग कसा करायचा बघा। आता आपलं पूर्ण छाती घेर 18 आहे। आता काहींना लवकर त्याचा चौथा भाग कसा करायचा हे कळत नसते, त्यामुळे कसं करायचं, हे इंचपट्टीचं टोक आणि आपलं जेवढं छाती घेर आहे त्यावरती हे इंचपट्टी असं ठेवायची। इथं हे इथं फोल्ड झाली, परत हे इंचपट्टीचं टोक इथून उचलायचं, जिथं आपण फोल्ड केली तिथं ठेवायचं हे इंचपट्टीचं पहिलं टोक, आणि परत एकदा इकडं दुमडून घ्यायचं। मग हे आपला निघाला चौथा भाग। चौथा भाग किती आला? 4.5। मग हे छाती घेरचा चौथा भाग 4.5 टाकून घ्यायचा। इथून छाती घेर टाकून घ्यायचा। छाती घेर कसं टाकायचं बघा, जिथं आपण मुंड्याची लाईन ओढली का नाही तिथून बरोबर सरळ ठेवायचं इकडं आडवा। छाती घेरचा चौथा भाग आपला 4.5 आले, त्यामध्ये +1.5 करायचा। +1.5 केला, ही लाईन ओढून घ्यायची। हे ओढून घेतला। कमर घेर 17 आहे। कमर घेर 17चा चौथा भाग किती येणार? 4। त्यामध्ये +1.5 करायचा आणि ही लाईन ओढून घ्यायची इथं। आता हा फ्रॉक आपण स्लीवलेस करणार आहे, त्यासाठी एकच मुंडा टाकून घ्यायचा। मुंडा किती टाकायचा? इथून हे जे थोडंसं त्रिकोण झालेलं आहे का नाही, तिथून बाहेरच्या साईडला 1 टाकून घ्यायचा आणि ह्या मुंड्याचा मध्य काढून घ्यायचा। हा आपल्याला सेप आपण जोडायचा कसा म्हणून ह्या रेषेचा मध्य काढून घ्यायचा। आता 4चा मध्य येणार 2, सेंटर 2 येणार, मग हे आपल्याला जोडायला बरोबर येते। हा झाला आपल्याला मुंड्याचा सेप। आता आपल्याला पुढच्या बाजूचा गळा तयार करायचा आहे। मग आपण इथं गळा रुंदी किती घेतली होती? 1.5। मग हे 1.5ला इथं टिक मार्क करायचं आणि गळा असं तिरका टाकायचा। हे 3 टाकलं इथं। इथून 1.5 नाही घ्यायचं, 1-2 रेषा जास्त घ्यायच्या, म्हणजे कसं गळा असं जास्त असं आखूड होत नाही, पसरून राहतो नीट। 1.5 होतं म्हणलं, हे 2 रेषा त्यामध्ये ॲड केलं तर 2.25 होणार। मग हा बॉक्स तयार करायचा। आता आपण हा गळ्यासाठी बॉक्स तयार केला आहे।
इथून आपण गोल गळ्याचा शेप द्यायचा. आता हे कटिंग करून घ्यायचं. आता हे मेन कापड घ्यायचं, हे 2 असं फोल्ड करून ठेवायचं, त्याच्यावरती आपलं अस्तर ठेवायचं. आता मेन कापड असतं का नाही, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असते अस्तरपेक्षा. हे अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन असं कटिंग करायचं. आता हे खालच्या घेरसाठी अस्तर घेतलं, हे सरळच कापायला लागले मी, कारण बॉक्स प्लेट टाकणार आहे त्यामुळे त्याला सरळच घ्यायचं असते. हे झालं अस्तर आणि हे मेन कापड बॉक्स प्लेट टाकण्यासाठी. आता आपण कसं शिवायचं ते बघूया. आता हे सरळ कापड आहे त्याच्यावरती अस्तर ठेवायचं, कारण हे आपल्याला पलटी करायची, त्यामुळे सरळ कापडावरती अस्तर ठेवायचं आणि हे गोल गळा असतोय तो शिवून घ्यायचा. आता हे 5 इंच अंतर ठेवून कटिंग करायचं. पलटी होण्यासाठी ना छोटे छोटे नॉच मारून घ्यायचे, कट मारायचे. कट कसे मारायचे, शिलाईच्या आतपर्यंत कट मारायचे, नाही तर काय काय शिलाई छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे, म्हणजे बरोबर नीट पलटी होते. आता हे असं आत पलटी करून घ्यायचं. कट मारले का गळा नीट पलटी होते, त्यामुळे कट मारून घ्यायचे. आता हे दाबवरती मारून घ्यायचे. शिलाई मारून झाली. आता हे पलटी करायचं आणि हे अस्तर जोडून घ्यायचं.
पुढचा भाग तयार झाला. त्याच्यावरती आता खालच्या कापडात आपण जे प्लेट्स टाकणार आहे ते कापड घ्यायचं आणि त्याच्यावरती सरळ ठेवायचं आणि आपण बॉक्स प्लेट टाकून घ्यायचं. पहिल्यांदा हे इथं ठेवायचं असं. एक प्लेट इकडच्या साईड टाकायची आणि एक प्लेट त्याच्या विरुद्ध टाकायची, म्हणजे हे बॉक्स प्लेट तयार होते. हे असे पूर्ण तयार करून बॉक्स प्लेट घ्यायच्या, मग पूर्ण इथपर्यंत शिलाई मारून घ्यायची. आता बॉक्स प्लेट आपण टाकून घ्यायची. एक पहिला थोडीशी शिलाई मारून घ्यायची. कसं ते आपण शिलाई एक सरळ शिलाई मारतो तेव्हा ते फिटिंगमध्ये जातं. तिथून पुढं सुरुवात करायची. पहिला तर मेन कापडून नुसतं बॉक्स प्लेट टाकून घ्यायचं. एक तिकडच्या साईडला टाकायची, एक त्याच्या विरुद्ध टाकून घ्यायची. बॉक्स प्लेट टाकायला कापड सरळच घ्यायचं असतं, तर त्रिकोणी असं काही कापड घ्यायचं नाही. परत दुसरी प्लेट तयार करून घ्यायची. अशी इथं टाकते, परत त्याच्या विरुद्ध एक टाकून घ्यायची. अशी असं पूर्ण कडेपर्यंत तयार करून घ्यायचं. बॉक्स प्लेट कशी टाकून घ्यायची. हे इकडच्या साईडला एक टाकायचं, त्याच्या विरुद्ध एक टाकून घ्यायचं. दुसरी खाली ठेवायची, परत बॉक्स प्लेट टाकायची. पूर्ण कडेपर्यंत असंच करून घ्यायचं. हे असं दिसणार बॉक्स प्लेट. आता याच्यावरून दाबकट मारून घ्यायची.
बॉक्स प्लेट टाकून घ्यायच्या. बॉक्स प्लेट टाकल्यावर काय होतं, जरा थोडासा असा फुगीरपणा दिसतो, त्यामुळे ते छान दिसतं लहान मुलांना. बॅक साईडला आपण हुक करतोय, चेन लावत नाही, कारण लहान मुलींना फ्रॉक घालायचं म्हटलं ते काढघाल करताना मग चेन लवकर खराब होतात, मग ते हुक बरोबर होतं. हे सेंटरपासून इथंपर्यंत ते 2 इंचच कट करायचं. हे असं म्हणजे त्यांच्या डोक्यातून लवकर जातं. हे असं थोडंसं पाठीमागं कट हे ठेवलं तर हे ह्या कट केलेल्या मापानं हा तुकडा कापून घेतलाय कपड्याचा अस्तरचा, आणि हा इथं आता फिनिशिंग झालेलं आहे. त्यामुळे हे बरोबर इथं असं ह्या लाईनमध्ये ठेवायचं सेंटरच्या, आणि हे इथं आत गळ्याच्या आतमध्ये असं दुमडून हे असं पलटी करायचं. ह्याच्या साईड 5 इंचावरून शिलाई मारायची इथं अशी. शिलाई पर्यंत कट करायचं, हळू कट करायचं, शिलाई कट होऊ द्यायची नाही, आणि छोट्याशाला कट मारायचं म्हणजे हे नीट पलटी होतं आतमध्ये. फ्रंट साईड तसे सरळ ठेवायचे, त्याच्यावर बॅक साईड सरळ ठेवून घ्यायची. आणि आता हे दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे, डबल टिप टाकून घ्यायची. आता हे आपण स्लीवलेस केलं, त्यामुळे आता ह्याला फिनिशिंग करण्यासाठी एक पट्टी घ्यायची काढून 1.5 इंचाची, आणि ही पट्टी इथून सरळवरती ठेवायची, आणि 5 इंच शिलाई मारून इथपर्यंत शिलाई मारून घ्यायची. ह्याला नॉच मारून घेतो छोटे छोटे फोल्ड. आता मग हे डायरेक्ट आतमध्ये असं फोल्ड करायचं, म्हणजे स्लीवलेससाठी केलेलं फिनिशिंगचं दिसतं. याचा अस्तर बाहेर दिसू द्यायचं नाही, ते जोडलेली पट्टी, आणि 5 इंच अंतर ठेवून शिलाई मारून घ्यायची.
ड्रेस उलटा करून घ्यायचा. आता पहिलं साईडून एक शिलाई मारून घ्यायची. साईड कडे शिलाई मारून घ्यायची. मग आतून फिटिंगची शिलाई टाकायची. हे झालंय आपला फ्रॉक रेडी. हा फ्रंट साईड आहे, हा बॅक साईड आहे. इथं हुक करायचे. बॉक्स प्लेटनं छान दिसतो फ्रॉक, असा फुगीर दिसतो. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा.